हा केक आपण तयार झालेला आहे। हा थोडा आपण कापून घेऊया कसा तयार झालेला आहे। तर चांगला पकला आहे केक। हा केक पहा किती छान पकला आहे आणि दिसायला पण चांगला दिसते आणि पकला पण चांगला आहे। हा केक आपण तयार झालेला आहे। हा थोडा आपण कापून घेऊया कसा तयार झालेला आहे। तर चांगला पकला आहे केक। हा केक पहा किती छान पकला आहे आणि दिसायला पण चांगला दिसते आणि पकला पण चांगला आहे। नमस्कार मंडळी, आता आपल्या या म्हाताऱ्याचा 65वा वाढदिवस आहे। आता 65वा वाढदिवस आहे। आपण या चुलीवर केक बनवणार आहोत। आता हे एक पुडा बिस्किटचा घेतला आहे केक बनवासाठी ताटामध्ये। आता ह्या बिस्किटचा पुडा आपण यामध्ये चांगला बारीक करून घ्यायचा आहे बिस्किट, कारण आपल्याला म्हाताऱ्याच्या वाढदिवसासाठी केक बनवायचा आहे। तर आपण या ताटामध्ये बारीक करून घेऊया बिस्किट। तुम्ही मिक्सरवर करा, मी हाताने बारीक करत आहे, कारण आपण या मळ्यामध्ये आहो आणि ह्या मळ्याच्या कोठ्यामध्ये आपल्याजवळ मिक्सर नाही आहे। आपण ताटामध्ये हाताने बारीक करून घ्यायचा आहे बिस्किट आपल्याला। मंडळी, आता आपले हे बिस्किट पूर्ण बारीक झालेले आहे, पूर्ण मऊ झाले, बारीक झाले। आता हे बिस्किट आपण या भांड्यामध्ये काढायचं आहे आपल्याला। या भांड्यामध्ये हे बारीक झालेलं बिस्किट काढून घेऊया। पूर्ण हाताने बारीक केलं, तुम्ही मिक्सरवर करा, कारण मी शेतामध्ये आहे कोठ्यात। या कोठ्यामध्ये आपल्याला म्हाताऱ्याच्या वाढदिवसाचा केक बनवायचा आहे। आता हे बिस्किट पुरे बारीक करून घेतले आपण। आता हे बिस्किट बारीक झाले आहे, त्यामध्ये आता कोमट झालेलं दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे। कोमट झालेलं दूध टाकून घेतलं, हे चमच्यानं मिळवून घ्यायचं आहे पूर्ण। हे दूध टाकून घेतलं आहे, याला चांगलं मिळवून घ्यायचं आहे आपल्याला एक साईड। हे दूध आपल्याला मिळवून घ्यायचं आहे चांगलं, कारण आपला केक चांगला बनला पाहिजे। आपण शेताच्या मळ्यात केक बनवत आहोत कोठ्यामध्ये। हे मिश्रण चांगलं झालं पाहिजे तरच केक फुगेल। मिश्रण चांगलं झालं नाही तर केक चांगला बनत नाही आणि फुगत पण नाही। हे चांगलं मिळवून घ्यायचं आहे आपल्याला। मंडळी, हे मिश्रण झालं आहे। आता बिस्किटचं आपल्याला यामध्ये 3 चम्मच साखर टाकून घ्यायची आहे, कारण केक नाही का आमच्या म्हाताऱ्याला लय गोड आवडते आणि लोकांना पण पसंत आहे आमच्या हातचा केक। आता हे केक आपण यामध्ये साखर यामध्ये मिश्रणमध्ये मिळवून घ्यायची आहे। साखर चांगली मिळवून घेऊया। मंडळी, 3 चम्मच साखर आपण या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे। ते पण आता मिळली आहे, चांगली चांगली मिळवून घेतली आहे आपण। त्यामध्ये आता आपण अर्धा चम्मच सोडा घेऊया। अर्धा चम्मच सोडा घेतला आहे, तो पण मिळवून घ्यायचा आहे आपल्याला। सोडा मिळवून घेतला आहे। आता अर्धा चम्मच आपण बेकिंग पावडर टाकूया। अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकला आहे, हा पण यामध्ये मिळवून घ्यायचा आहे आपल्याला चांगला।
हा चांगला मिळवून घेतला आपण आता। मंडळी, हे मिश्रण तयार झालं आहे। साखर, बेकिंग पावडर आणि सोडा हे सगळं मिसळलं आहे। आता आपण या डब्याला तेल लावून घेऊया। ह्या डब्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे। पूर्ण डब्यालाच तेल लागलं पाहिजे, तरच आपला केक चांगला निघेल। नाही तर केक डब्याला तेल बरोबर लागलं नाही तर केक डब्यामध्ये फसते, बरोबर निघत नाही। आता ह्या डब्याला आपण तेल घेतलं आहे लावून पूर्ण। आता डब्याला तेल लावून घेतल्यावर यामध्ये थोडं आपण मैदा टाकून घेऊया। थोडा थोडा टाकायचा आहे आपल्याला, कारण ह्या मैद्याला थोडासा डब्याला चिपकला तर केक चांगला निघते, नाहीतर ना ह्या डब्याला चिपकते केक। हे मिश्रण डब्यात टाकलं आहे मंडळी आपण। आता हे म्हाताऱ्याला 65वा वाढदिवस आहे म्हाताऱ्याचा। हा केक आपण 65व्या वाढदिवसासाठी बनवणार आहोत। आता हे यामध्ये बदाम काजू घेतले आहे आणि हे पण यावरून टाकायचं आहे आपल्याला। हे पूर्ण वरून टाकायचं आहे आपल्याला। आता हे थोडी चिरी टाकून घेऊया। थोडी चिरी टाकून घ्यायची आहे आपल्याला यावरून। चिरी पण टाकून घेतली आहे। आता चुलीवर आपल्याला हा डबा ठेवून द्यायचा आहे। कढई 20 मिनिट पहिले ठेवली आहे। कढई पण गरम झाली। 20 मिनिटा पहिलेच नाही का आपण चुलीवर कढई ठेवून घेतली आहे आणि ते जाळी पण आता कढईमध्ये ठेवली आहे। आता हे आता 20 मिनिटाच्या पहिले आपण कढई ठेवली आहे चुलीवर, ते गरम झाली आहे। त्यावर जाळी ठेवली आहे। आता त्यावर आपण हे भांडं ठेवूया केकचं आणि त्यावर आपण झाकण ठेवूया। हे झाकण ठेवलं आहे त्यावर। आता हे 20 मिनिटपर्यंत हा केक तयार होऊ द्यायचा आहे त्याला। 20 मिनिटाच्या नंतर आपण हे झाकण काढून आपण बघून घेऊया केक तयार झाला की नाही। मंडळी, आपण आता 20 मिनिट झाले आहे। केक आता या चुलीवर मांडला आहे आपण। आता चुलीवर केक तयार झाला का नाही तर आपण झाकण खोलून पाहूया। केक तयार झाला आहे मंडळी, केक तयार झाला आपला। आता हे केक आपण खाली उतरवून घेऊया। आता हा केक मंडळी, चुलीवरचा केक आपण तयार केला आहे। हा केक आपल्याला आता या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। पूर्ण तयार झालेला केक आहे हा वाला आणि पकला पण चांगला आहे, चुलीवर झालेला केक। मंडळी, आपण आता चुलीवर हा केक तयार केला आहे। आता हे केक पूर्ण पकलेला आहे। आता पलटी मारून घेऊया आपण ताटामध्ये। आता हा केक पूर्ण तयार झाला आहे। हा केक आपण तयार झालेला आहे। हा थोडा आपण कापून घेऊया कसा तयार झालेला आहे तर चांगला पकला आहे केक। हा केक पहा किती छान पकला आहे आणि दिसायला पण चांगला दिसते आणि पकला पण चांगला आहे।